हे गाईज वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आपण आज बनवणार एक गाजरचा हलवा. लास्ट टाइम पण मी बनवला होता, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्या सगळ्या क्लिप्स डिलीट झाल्या. म्हणजे डिलीट झाले इन द सेन्स मीच केल्या. पण ते का तर का मी त्याच्यामध्ये माईक यूज केला होता, माईकमध्ये अख्खा आवाज फाटत होता माझा. आणि त्याच्यात मध्ये चार्जिंग पण संपून गेले, म्हणून अर्ध्या क्लिप्सचा जो ऑडिओ असतो तो रेकॉर्डच झाला नाही. पण ठीक आहे, आपण परत बघूयात. स्टेटिंग. तर आपण हे मस्त रेड गाजर वॉश करून घेतले. आता आपण याला मस्त पील करूयात. सगळ्यात डिफिकल्ट काम असतं हे, कोणी नाही. फायनली चारीचे 4 गाजर किसून झाले. हात खूप दुखतात यार हे गाजर किसायला, की लाल लाल होतात एकदम. नंतर ह्याच्यातला एक्सेस वॉटर काढूयात आपण. एक्सेस वॉटर काढल्याशिवाय ते लवकर म्हणतात ना, काय बोलतात त्याला, स्टीम होत नाही लवकर. मला काय माहित का हिंदीमध्ये ब्लॉग्स बनवू वाटतात. सांगा तुमचं सजेशन, सांगा कमेंट्समध्ये. आय होप हिंदीच बेटर वाटतं, काय माहित का मी, कारण एवढे ज्यांचे ब्लॉग्स बघतो ना सगळे हिंदीमध्येच असतात. मराठीमध्ये करायला पण आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. पुढे जरी इन फ्युचर जे कोण असतील म्हणजे फॅमिलीमध्ये ज्यांच्यासोबत पण मी ब्लॉग करेल, सगळे ऑलमोस्ट मराठीच बोलतात कॉलेजमध्ये पण पता नहीं क्यों हिंदी से इतना ज़्यादा ऑब्सेशन है. कोई नहीं. त्यातलं एक्सेस वॉटर काढूया. आता आपण कढई ठेवूयात गरम करायला. ही स्टीलची आहे, जळली नाही पाहिजे. सो लाईटर इथेच आहे. It was at this moment that he knew. He fucked up. छोटे छोटे कांड होते हैं कुछ अच्छा करने के टाइम. आता हे गरम झाले नॉर्मल टेम्परेचरवर. त्यामध्ये आपण पहिलं टाकूया 2 स्पून तूप. यार हे लवकर गरम होतं यार. कुछ उद्योग ना हो जाए सो. मस्त टाकल्यावरती आता आपण ह्याला थोडं काय म्हणतात ह्याला फिरवून घेऊया. काही दिवस अजून तूप लागणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. मला तूप खूप जास्त आवडतं, कशात पण असू देते. आय कांट वेट टू हॅव इट. मारवाडी पाहिजे होतं, मारवाडी असतो तर बाई तांब्या भर तूप ते खातात एका टाइमला. मस्त पूर्ण एक काय म्हणतात त्याला असं करतो आपण. सो काय म्हणतात ते म्हणतात, जळत तर नाही होपफुली. थोडं मिक्स करून घेतल्यावर आपण त्याला स्टीम करूया 15 मिनिट्स तरी. ऑलमोस्ट जरा सॉफ्ट होईल. आता 15 मिनटं पूर्ण आपण ह्याला स्टीम केल्यानंतर एकदा चेक करू, म्हणजे मध्ये 5-5 मिनिटाच्या इंटरवल्समध्ये चेक करू, कळेल किती सॉफ्ट झालं किती नाही. लेट्स सी.
थोड्या वेळात भेटू. मी उगाचच माती खाल्ली आणि ह्या कढईमध्ये बनवलं. जळालं माझं गाजर बाई यार. आता परत करावं लागेल. आता ह्याच्यात टाकून देऊ काय होतं. असं नाही जळत तसं पण काय माहिती कसं काय जळाले. सारे मेहनत पाणी नाही चली गई यार. जाऊ दे थोडा जळलेला सही. जेवढं काढता येते मला हाताने तेवढं मी सगळं काढले. जाऊ दे इट्स फाईन चलता है. वी हॅव टू ॲडजस्ट. नशीब मी 5 मिनिटात चेक केलं नाही तर 10 मिनिटाला चेक केला असं सगळं जळून राग झाला असतं भाई. बचाली. तसं तरी झाले बऱ्यापैकी खूप चांगलं सॉफ्ट. आता आपण याच्यामध्ये टाकूया दूध. मीडियम फ्लेमवरतीच करायचं जे काय करायचं नाही तर जळण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. आता आपण याला थोडा वेळ साईडला ठेवूयात म्हणजेच कवर करून ठेवूयात जेणेकरून ते थोडं सॉफ्ट होईल अजून. मग शुगर ॲड करू. मस्त आता आपला हलवा एकदम सॉफ्ट झालाय. जळलेला दिसतोय थोडा म्हणजे मग अशीचाच आहे तो पण ठीक आहे. अब डालेंगे शुगर. मागच्या वेळेस पण मी जेव्हा बनवला होता तेव्हा कमी होती. त्यावेळेस आपण अधिक जास्त टाकू म्हणजे कुछ इशू नहीं चाहिए अपने को. मिक्स. टेस्ट करून पाहिलंय मस्त स्वीट झालंय. त्यामुळे त्यात टाकूया काजू. तसं तर कोण ड्रायफ्रुट्स खात नाही आमच्याकडे पण एवढे मॅन्डेटरी टाकायलाच पाहिजे ना थोडा तर लुक आला पाहिजे. लुक हो लवकर ड्राय हो. इनफ. चलो आता आपण त्याला बोलमध्ये सर्व करूयात मस्त. इतके प्रचंड कष्ट केल्यानंतर मी फायनली आपला हा गाजराचा हलवा बनवलेला आहे. इट टेस्ट सो गुड. म्हणजे मागाशी केला होता आता आपण परत करून पाहू कसा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जर काही इनपुट्स असतील जे काही मी इम्प्रूव्ह करू शकतो त्या गोष्टी तर प्लीज तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आय विल बी रिअली ग्लॅड की तुम्ही सांगता इनपुट्स देत आहेत की काय केलं पाहिजे काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे. सो प्लीज इम्प्रूव्ह करा. सबस्क्राईब करा लाईक करा चांगले कॉमेंट्स करा आणि मला कळवा की माझं काही चुकत असेल तर. आणि मग आपण तुम्ही अजून काही गोष्टी सजेस्ट करा आपण अजून नवीन रेसिपीज ट्राय करूया. सो बाय मिलते हैं अगले ब्लॉग में.